एव्हरीवन, आज आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज या टॉपिकमधले आणखीन काही महत्त्वाचे पॉईंट्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे चेंज इन द व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड पॉईंट आहे ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस आणि थर्ड पॉईंट आहे व्हॅन हॉफ फॅक्टर. चेंज इन द व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा टॉपिक स्टार्ट करण्याआधी सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या टॉपिकमध्ये आजपर्यंत आपण ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी केल्या होत्या त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी होत्या. म्हणजे सबस्टन्सेस दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स आणि दुसरे म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट्स. त्यापैकी नॉन इलेक्ट्रोलाइट्ससाठी आपण काय केलेले आहेत, सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट केल्या जातात, फॉर्म्युलाज काय असतात हे आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, पण इलेक्ट्रोलाइट्सविषयी आपण काहीही डिस्कस केलेलं नव्हतं. तर हे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये चेंज बघायला मिळतो आणि तो कशामुळे बघायला मिळतो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. ठीक आहे, तर सबस्टन्सेस मेनली डिवायडेड इंटू two types, electrolytes and non-electrolytes. Electrolytes are those substances which can dissociate as well as associate into the solution. Electrolytes through आपण इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो. नॉन इलेक्ट्रोलाइट्स नायदर असोसिएट नॉर डिसोसिएट इंटू द सोल्युशन. ह्याचा अर्थ नॉन इलेक्ट्रोलाइट्समधून आपण इलेक्ट्रिसिटी पास करू शकत नाही. नॉन इलेक्ट्रोलाइट्सचे काही एक्झाम्पल आपण इथे बघूयात, युरिया, ग्लुकोज, सुक्रोज, अमोनिया एट्सेट्रा एट्सेट्रा. तर ह्याच्यामध्ये आपण ही एक्झाम्पल्स प्रामुख्यानं बऱ्याचदा ज्या वेळेला आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघतो त्यावेळेला आपण या सबस्टन्सेससाठी मेनली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. पण इलेक्ट्रोलाइट्सविषयी आपण डिस्कस केलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत NaCl, Na2SO4, BaCl2, HCl, NH4Cl, K2SO4, K3FeCN6, K4FeCN6, बेन्झॉइक ॲसिड, ॲसिडिक ॲसिड एट्सेट्रा. इलेक्ट्रोलाइट्समध्ये पण दोन कॅटेगरी आहेत. असे सबस्टन्सेस की जे डिसोसिएट होऊ शकतात, म्हणजेच काय तर सॉल्वंटमध्ये ॲड केल्यानंतर ते नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये काय होतात, डिवाइड होतात. आणि काही सबस्टन्सेस असेही असतात जे असोसिएशन दाखवतात. असोसिएशनचा अर्थ काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि त्याचे मोठे मॅक्रो मॉलिक्युल्स तयार होतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बेन्झॉइक ॲसिड, ॲसिडिक ॲसिड अशा सबस्टन्सेसना आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. तर आपण आता हे बघणार आहोत की नॉन इलेक्ट्रोलाइट्समध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू चेंज होत नाहीत, त्या कशामुळे, आणि इलेक्ट्रोलाइट्समध्ये मात्र कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू चेंज होतात, हे कशामुळे घडतं. फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट नॉन इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्समध्ये जसं आपण आत्ताच डिस्कस केलं, नॉन इलेक्ट्रोलाइट्स आर दोज सबस्टन्सेस विच आर नायदर डिसोसिएट नॉर असोसिएट इंटू द सोल्युशन. ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत, ग्लुकोज सोल्युशन. कन्सिडर दिस इज 1 मोलार ग्लुकोज सोल्युशन. ह्याचा अर्थ 1 मोल ग्लुकोज 1 लिटर वॉटरमध्ये 1 लिटर सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग आता आपण कन्सिडर काय करतोय की वेन वी आर ॲडिंग 1 मोल ऑफ ग्लुकोज इंटू water, that times there are how many particles into the solution, 6.022 into 10 to the power 23 particles are present into the solution, that we are assuming, right. पण याचाच अर्थ काय की आपण 1 मोल ग्लुकोज डिझॉल्व केलेला आहे वॉटरमध्ये, याचा अर्थ त्याच्यामध्ये 1 मोल ग्लुकोजच प्रेझेंट असला पाहिजे, कारण ग्लुकोजची टेंडन्सी असोसिएट करण्याचीही नसते आणि डिसोसिएट करण्याचीही नसते. म्हणून इथं काय लिहिलं बघा, इफ 1 मोल ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व्ड इन वॉटर देन इट विल नायदर डिसोसिएट नॉर असोसिएट इन टू द सोल्युशन्स. देअरफॉर वी विल ऑब्झर्व नंबर ऑफ पार्टिकल्स इक्वल टू विच वी आर already added. Therefore number of particles will remain same as expected. आणि त्यामुळे काय होणार आहे, ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी असणार आहे दॅट इज इक्वल्स टू थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण फॉर्म्युलावरून डिटरमाइन करणार आहोत, आणि ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अर्थ असतो की त्या सोल्युशनला आपण एक्सपेरिमेंट कॅरी आउट करून ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. तर ह्या दोन्ही व्हॅल्यूज सेम येतात. तर इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, वरच्याच सोल्युशनसाठी जे आपण आता ग्लुकोजचं सोल्युशन कन्सिडर केलेलं आहे त्या सोल्युशनसाठी इफ थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशर, ज्याला पाय थिओरॉटिकल असं काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. पाय थिओरॉटिकलचा अर्थ आहे थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशर. जर कन्सिडर करा फॉर्म्युलावरून जे आपण कॅल्क्युलेट करतो, इफ इट इज 2 atmosphere
तर ऑब्झर्वड ऑस्मॉटिक प्रेशर जे असतं म्हणजेच एक्सपेरिमेंटेशन केल्यानंतर जे ऑस्मॉटिक प्रेशर आपल्याला दिसतं ते सुद्धा किती असतं 2 atmosphere. वाय इट इज हॅपनिंग सो? बिकॉज glucose is non-electrolyte which do not associate as well as dissociate into the solution. Therefore, observed colligative property will be equal to theoretical colligative property. Okay, now we are going to discuss about electrolytes. इलेक्ट्रोलाइट्समध्ये पण आपण पहिल्यांदा त्यांचा विचार करणार आहोत. असे सबस्टन्सेस जे डिसोसिएशनची टेंडन्सी दाखवतात. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं आहे NaCl. हे NaClचं 1 molar सोल्युशन आहे असं कन्सिडर करू. याचा अर्थ 1 mole ऑफ NaCl इज डिझॉल्व्ड इन 1 liter ऑफ सोल्युशन. ठीक आहे. हिअर if 1 mole NaCl is dissolved in water, then it will dissociate to give how many particles? 2 particles, right? एक NaCl 2 पार्टिकल्स देतो. याचा अर्थ 1 मोल NaCl डिसोसिएट होणार आणि किती मोल पार्टिकल्स देणार? 2 मोल पार्टिकल्स, राईट? सो NaCl Na+ आणि Cl- अशा 2 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होत असतो. 1 मोल जर ॲड केला असेल तर त्याचे 2 मोल पार्टिकल्स तयार होतात. देअरफॉर हिअर नंबर ऑफ पार्टिकल्स विल बी ग्रेटर दॅन द एक्सपेक्टेड. समटाइम्स काही सबस्टन्सेस असे असतात की जे डबल पार्टिकल्स दाखवतात जसं NaCl, पण काही पार्टिकल्स काही सबस्टन्सेस ट्रिपल पार्टिकल्समध्ये काय होतात? डिसोसिएट होतात. काही सबस्टन्सेस 4 times पार्टिकल्स दाखवतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत. काही आणखीन एक्झाम्पल आपण बघूयात. कन्सिडर सोडियम सल्फेट Na2SO4. Na2SO4 is going to dissociate to give how many particles? 3 particles. Na2SO4 dissociate to give 3 particles. 2Na plus SO4 minus. How many particles? 3 particles. That means if we start from 1 mole, it will give 3 mole of particles into the solution. Okay. Sometimes some substances give 4 particles. K3FeCN6. 3K plus FeCN6 3 minus. Okay, how many particles? 3 particles of potassium and 1 particle of FeCN6. So 3 plus 1 how many particles? 4 particles. म्हणजे काही सबस्टन्सेस 3 पार्टिकल्समध्ये डिवाइड होतात, काही सबस्टन्सेस 2 पार्टिकलमध्ये डिवाइड होतात, काही सबस्टन्सेस 4 पार्टिकल्समध्ये डिवाइड होत असतात. सो हिअर द नंबर ऑफ पार्टिकल्स विल बी ऑलवेज greater than which we are added into the solvent. So as a result, the value of colligative property is also going to increase in the same multiple. So observed colligative property will be always greater than the theoretical colligative property. So consider if theoretical osmotic pressure, आपण इथे osmotic pressure ह्या colligative property ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. कन्सिडर करा NaCl सोल्युशनसाठी आत्ता जे आपण बघितलं होतं. So pi theoretical म्हणजेच काय? theoretical osmotic pressure of the NaCl solution, consider it as how many? 2 atmosphere. Then observe osmotic pressure observed जे आपल्याला सोल्युशनवर एक्सपेरिमेंटेशन केल्यानंतर दिसणार that will be 4 atmosphere. As NaCl solution give double number of particles, the colligative property will also get double. Okay. Now consider association. काही सबस्टन्सेस असे असतात की जे सॉल्व्हंटमध्ये ॲड केल्यानंतर असोसिएट होतात. फॉर एक्झाम्पल बेन्झॉइक ॲसिड. कन्सिडर करू आपण बेन्झॉइक ॲसिड ॲड केलेला आहे बेन्झीनमध्ये. हिअर बेन्झीन इज सॉल्व्हंट आणि त्याच्यामध्ये आपण बेन्झॉइक ॲसिड ॲड केलेला आहे. इफ वी डिझॉल्व 1 mole ऑफ बेन्झॉइक ॲसिड इट विल असोसिएट टू गिव्ह हाऊ मेनी मोल्स ऑफ पार्टिकल्स? 2 moles ऑफ पार्टिकल्स. इथं आपण बघू शकतो की 2 moles of benzoic acid will 2 particles of benzoic acid will associate to give 1 macro particle. 2 particles एकत्र येतात आणि त्याचा एकच मोठा जायंट पार्टिकल तयार होतो. दिस इज कॉल्ड डायमरायझेशन. ठीक आहे. सो बेन्झॉइक ॲसिड शोज टेंडन्सी टू डायमराइज. इथं आपण दाखवलेला आहे एक बेन्झॉइक ॲसिडचा मॉलिक्यूल दुसऱ्या बेन्झॉइक ॲसिडच्या मॉलिक्यूलला एका विशिष्ट बॉन्डनी काय झालेला आहे? अटॅच झालेला आहे. अँड दिस बॉन्ड इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. कुठल्या प्रकारचा बॉन्ड आहे हा?
हायड्रोजन बॉन्ड. ओके, हायड्रोजन बॉन्डनी हे दोन मॉलिक्युल्स काय झालेले आहेत, असोसिएट झालेले आहेत. इथं डायमरायझेशन झालेलं आहे. ओके, नाव here number of particles will be less than the expected, so as a result the value of colligative property will decrease. ठीक आहे, तर दोन पार्टिकल्स एकत्र येऊन एक पार्टिकल बनतो. याचा अर्थ एक मोल जर आपण बेन्झोइक ॲसिड ॲड केलं तर त्याच्यापासून किती पार्टिकल्स बनणार, हाफ मोल पार्टिकल्स बनणार. म्हणजेच काय, पार्टिकल्सची संख्या काय होतीये, कमी होतीये आणि त्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काय होणार, कमी होणार आहे. सो the colligative property will decrease in the same multiple. So observed colligative property will be always less than the theoretical colligative property. Example घेऊन बघूयात आपण. If theoretical osmotic pressure of benzoic acid solution is 8 atmosphere. ठीक आहे, कन्सिडर करा ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे ते 8 atmosphere आहे. Pi theoretical will be 8 atmosphere. Then observed osmotic pressure of the same benzoic acid solution will be how much, half of the theoretical osmotic pressure. It will become 4 atmosphere. असं का झालं, बिकॉज आपण ॲड करताना कन्सिडर करतो की आपण 1 मोल पार्टिकल ॲड केलेले आहेत, पण त्याचे असोसिएशन झाल्यानंतर पार्टिकल्स किती होतात, हाफ मोल. त्यामुळे प्रॉपर्टीसुद्धा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यूसुद्धा काय होणार, हाफ होणार. दिस इज बिकॉज बेन्झोइक ॲसिड डायमरायझेस इन टू द सोल्युशन. ओके, सो आपण आणखीन एक एक्झाम्पल कन्सिडर करूयात. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड CH3COOH. ठीक आहे, सो कन्सिडर करू आपण ॲसिटिक ॲसिड शो ट्रायमरायझेशन इन टू द सोल्युशन. ओके, तर ट्रायमरायझेशनमध्ये काय होणार, 3 ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स विल कंबाईन टुगेदर टू फॉर्म 1 जायंट ॲसिटिक ॲसिड मॉलिक्यूल लाईक दिस. ओके, सो ट्रायमरायझेशन 3 मॉलिक्युल्स एकत्र येणार आणि एक बनणार. अशा वेळेला जर थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशर कन्सिडर करू, पाय थिओरॉटिकल एक्स आहे कन्सिडर करू, तर पाय ऑब्झर्व्ड किती असणार, इट विल बिकम x into 1/3. सो दॅट इज x/3. ओके, सो आन्सर विल बी x/3. म्हणजे जितक्या पटीमध्ये पार्टिकल्स कमी होतात तितक्या पटीमध्ये ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण काय होत असते, डिक्रीज होत असते. ओके, सो कन्सिडर करूयात आपण. इथं समजा 12 ॲटमॉस्फिअर असतं तर व्हॅल्यू किती आली असती, 12 into 1/3. सो इट इज हाऊ मच, 4 ॲटमॉस्फिअर, 1/3 झाली असती. ओके, नाव here we have considered as example benzoic acid. Here what happens, if it is having a theoretical osmotic pressure 8 atmosphere, it will be half because the benzoic acid dimerizes into the solution. I hope you are clear with the concept. We are going to summarize it again. Non-electrolytes, they neither associate nor dissociate into the solution, so their observed colligative property will be equals to theoretical colligative property. For electrolytes, those are going to show dissociation. Number of particles will be always greater than the expected, so observed colligative property will be always greater than the theoretical colligative property. And those substances, those electrolytes which tend to associate, जे association दाखवतात, their number of particles is less than the expected. Therefore, observed colligative property will be always less than the theoretical colligative property. And to solve this problem, Van 't Hoff, that was the scientist who derived one factor called Van 't Hoff factor, that we are going to discuss into the next lecture. Okay, thank you very much.